बाळ जरी बापाचं नाव लावत असलं तरी त्याच्यावर हक्क त्याच्या जन्मदात्री आईचा असतो. म्हणून सांगतोय, जा जा बाळ घेऊन ये. बाळ वाड्याच्या बाहेर जाणार नाही. दादासाहेब, त्यो वारस आहे या घरचा. अहो दादासाहेब, सगळ्या गावाचा न्याय निवाडा करता तुम्ही, स्त्री सन्मानाच्या गप्पा मारता आणि तुमच्या वाड्यावर एका मुलीवर अत्याचार झाला ते लपवून ठेवता. का खोटं सांगितलं तुम्ही मला की ते बाळ जागृतीचं आहे म्हणून? ते बाळ आमच्या देवेंद्रचं आहे. सुनबाई त्याची आई आहे. पण तिने बाळाला जन्म दिलेला नाहीये, लक्षात ठेवा. चांगल्यापणाने सांगतोय, मुक्ताला तिचं बाळ परत द्या. आमचा नातू कुठं बी जाणार नाही, तो इथंच राहणार. DNA टेस्ट केल्यावर कळेलच की मुक्ता त्या बाळाची आई आहे की नाही. अजूनही मी आपल्या नात्याचा विचार करतोय आणि खूप खूप शांतपणाने घेतोय. प्लीज मला DNA टेस्ट पर्यंत पोहोचू देऊ नकोस. तुला कळतंय? कारण एकदा कागदोपत्री पुरावे माझ्या हाती आले ना की मग मी गप्प बसणार नाही. अरे जावा जावा, काय पाहिजे ते करा. यो शंकर नारायण गायकवाड तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. चला निघा. दादासाहेब, मुक्ताला वचन दिलंय मी, कोणत्याही परिस्थितीत तिचं बाळ तिला मिळवून देईन. आणि दादासाहेब, त्यासाठी मला जे करायला लागेल ते मी करीन. अभ्यंकर, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मी तिकडे येईपर्यंत कुठेही जाऊ नका, कळलं? ठीक आहे सर. या मुलाची खरी आई मी नाही हे जर उघडकीस आलं तर मी गप्प बसणार नाही. मी त्याला परत नाही देणार. हे बा झाला आता. ती येईल तेव्हा बघू. इकडे माझाही टाळकं चालेल असं झालंय. शांत बस जरा. तुझी खूप काळजी वाटत होती. काय झालं? तुझं बाळ विभास भेटले तुला? गुरुजी, त्यांनी आपल्याला फसवलं. गुरुजी, त्यांनी माझं बाळ पळवलंय. त्यांना मी नको होते. माझं बाळ हवं होतं त्यांना. पण तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका. तुमच्यासारखेच माझ्यावर माया करणारे एक खूप चांगले गृहस्थ भेटलेत. ते मला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करतायत. दयानंद पोतनीस नाव आहे त्यांचं. दयानंद पोतनीस म्हणजे ते प्रसिद्ध पत्रकार? हो गुरुजी. हो, मी अभ्यंकरच बोलतो. बोला. काय? काय झालंय मामा? रश्मी, अगं तुझ्या डॅडींचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय.